हेलो स्टूडेंट, वेलकम टू इंटर मॅथ्स. बघा, थोडा विलंब होत आहे. सिमिलॅरिटीच्या जो पुढचा भाग आहे तो आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता आपण आतापर्यंत जो भाग आहे तो रिड्यूस केलेला आहे आणि जो यावर्षी परीक्षेला आहे तोच आपण इथं घेत आहोत. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण सुरू करू बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमला. तर जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यात या चॅप्टरमध्ये एकूण 5 कॉन्सेप्ट आहेत आणि त्यातले एक कॉन्सेप्ट काढून टाकलेला आहे आणि 4 राहिलेले आहे. तर त्याच्यातला हा एक महत्त्वाचा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स. तर समजून घेऊया. ऑन पेज नंबर 7 स्टेटमेंट काय आहे? इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगलच्या 3 साइड, त्याच्या एका साइडला एक लाईन पॅरलल आहे. हा पहिला पॉइंट. दुसरा, इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड. आता उरल्या 2, त्यांना ती लाईन 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. देन, आता हा इफ नंतरचा पार्ट संपला. आता देन, आता इफ तुम्हाला माहित आहे की दॅट इज अ गिवन पार्ट, म्हणजे अशी आकृती फिगर काढावी लागेल. देन आता हा जो रिमेनिंग पार्ट आहे दॅट इज फॉर प्रूफ. काय प्रूफ करायचं आहे? द लाईन डिव्हाइड, अर्थातच त्या लाईनवरचे 2 पॉइंट, द साइड इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे आकृतीला धरून आपण समजून घेऊ. इन ट्रायंगल एबीसी, बघा हा ट्रायंगल, त्याच्यामधली लाईन एका साईडला पॅरलल आहे. ही लाईन पी आणि क्यूला, ए बी आणि ए सीला इंटरसेक्ट करते. असं जर असेल तर द लाईन डिव्हाइड द साइड, या लाईन म्हणजे या पॉईंटमुळं जे 4 सेगमेंट तयार झाले त्यांची जी लेंथ आहे, त्यांचे जे रेशोज आहेत ते इक्वल असतात. म्हणजे डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन, रेशो सारखे असतात. बघा, इथं ही लाईन पी क्यू मध्ये इंटरसेक्ट करते. आता प्रपोर्शनमध्ये आहे म्हणजे काय? तर ए पी बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू बाय क्यू सी. तर हे रेशोज सारखे असतात. दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. आता प्रूव्ह करायसाठी ही फिगर सफिशियंट नाही. वी हॅव टू मेक सम चेंजेस. ड्रॉ सेगमेंट पी सी. बघा, पी सी ड्रॉ करू आणि बी क्यू ड्रॉ करू. आता हे ड्रॉ केल्यामुळं काय झालं की ट्रायंगल, नंबर ऑफ ट्रायंगल्स वाढले. आता हे कशासाठी वाढले? कारण की आपल्याला जी पहिला कॉन्सेप्ट होता, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल, त्यामधले जे प्रॉपर्टीज आहेत 3, 4, त्या इथं वापरायच्या. बघा, इन ट्रायंगल ए पी क्यू हा अँड पी क्यू बी, बघा हा ग्रीन, हॅव इक्वल हाईट्स. डायरेक्ट लिहिलेला आहे कारण तुम्हाला माहित आहे क्यू इज द कॉमन व्हर्टेक्स ऑफ बोथ द ट्रायंगल. आणि याच्या आधी आपण ते पाहिलं आहे की जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर हाईट सारखे असतात. सो सरळ प्रॉपर्टी आपण वापरूया. द रेशियोज ऑफ दिस एरियाज ऑफ दिस 2 ट्रायंगल इज प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. पहिल्याची ए पी आहे बेस आणि दुसऱ्याची बी पी बी आहे. दिस इज अ प्रॉपर्टी कॉल्ड दिस एज इक्वेशन 1.
एरियाज प्रोपोर्शनल टू बेसेस का हाईट सारखे आहेत. आता याच लाईनिंगवर आपण हे दोन ट्रायंगल घेऊ. बघा कॉमन वर्टेक्स पी आहे. So areas ratio of areas of these two triangle is proportional to their corresponding bases. तर इथं लिहिलं बेसिस कोणते आहे ए क्यू आणि क्यू सी. एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस. पुन्हा याच्यात हाईट सारखी आहे आपण बघा. आता अजून एक आपण चेंज करू किंवा बदल लक्षात घेऊ. इन ट्रायंगल पी क्यू बी बघा पी क्यू बी हा क्यू पर्यंत आहे, तुम्ही याच्या आधी बघितला. आणि दुसरा जो हा दाखवलेला आहे पी क्यू सी, या दोन्ही याच्या बेसेस सारखे आहेत. पहिली गोष्ट एकाच बेसवर दोन्ही ट्रायंगल आहे, बेसेस आर इक्वल. दुसरी गोष्ट आता ही जी पी क्यू आणि बी सी आहे पॅरलल आहे आणि या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये हे दोन्ही ट्रायंगल आहेत. याच्या आधी आपण बघितलेलं आहे की जर दोन पॅरलल लाईनमध्ये ट्रायंगल असतील तर त्याच्या हाईट सारखे असतात. सो दीज आर द टू ट्रायंगल विथ इक्वल बेस आणि इक्वल हाईट्स. या दोन्ही याच्या बेसेस आणि हाईट सारखे आहेत. आणि आपली प्रॉपर्टी नंबर 4 काय सांगते पहिल्या याच्यात की अशा वेळी या दोन ट्रायंगलचे एरिया सारखे असतात. सो देअरफॉर वी राईट एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल इज सेम. थर्ड आता बघा इथं 1, 2 आणि 3 थोडंसं लक्ष देऊ. थर्ड काय सांगतं की हे जे दोन ट्रायंगल आहेत या दोन ट्रायंगल हे इथं बघा डिनॉमिनेटरमध्ये आहेत. ते दोन्ही ह्या डिनॉमिनेटर मधले दोन्ही ट्रायंगल सारखे एरिया सारखे आहेत. मग यांना काय बदल होतो, न्यूमरेटर सारखेच आहे. जर 3 सांगते की डिनॉमिनेटर सारखे आहेत याचा अर्थ ही जी लेफ्ट साइड आहे 1 आणि 2 ची सारखी आहे, बरोबर. मग तेच लिहू आपण, द लेफ्ट साइड सारखी आहे. दिस इज फ्रॉम 1, 2 अँड 3 तिन्ही इक्वेशनचा आपण उपयोग केला. आता पर्टिक्युलरली सेकंड आणि फर्स्टचा जर आपण इक्वेशनचा उपयोग केला तर लेफ्ट साइड ऑफ फर्स्ट अँड सेकंड सारखी आहे. मग राईट साइड ऑल्सो सेम. सो दिस इज फ्रॉम 1 अँड 2. आता आपण 1 अँड 2चा उपयोग. तर इथं हा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम संपतोय. आता याचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय, जो पहिला थेरम असतो त्याच्या अपोजिट सेंटेन्स. आता अपोजिट इन सेन्स कसं बघा, आता थेरम मध्ये इफ आणि देन हे दोन, इफ नंतर आणि देन नंतर दोन वाक्य आहेत. तर थेरम मधलं इफ नंतरचं आणि देन नंतरचं काय करायचे, दोन स्टेटमेंट जे आहेत इफ नंतर ते देन नंतरचे हे बदलायचे. हे बदलवल्यानंतर जे स्टेटमेंट येतं त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हर्स. आता इथं बघा, इफ लाईन डिवाइड एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो. दोन रेशो कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजे डिवाइड, दॅट लाईन डिवाइड द अदर टू साइड इन सेम प्रपोर्शन असं म्हणा, किंवा रेशो सारखे आहेत हे दिलेलं आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटीमध्ये हे प्रूव्ह केलं. आता इथं हे दिलं आहे. देन द लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड. पहिल्या पीपीटी मध्ये लाईन पॅरलल होती, आता प्रूव्ह करायचं लाईन पॅरलल आहे. म्हणजे इथं पोझिशन बदलल्या इफ देन नंतरच्या स्टेटमेंटच्या. आता फिगर तीच आहे. आता फिगरला धरून काही लिहिलं आहे. इन फिगर लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी अँड साइड ए सी ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इन द पॉईंट पी अँड क्यू. अर्थातच आपल्याला हे थोडं लिहावं लागेल.
आणि हे महत्त्वाचं आहे की हे जे रेशोज आहे ए पी बाय पी बी आणि ए क्यू बाय क्यू सी हे रेशो सारखे आहेत, हे दिलेलं आहे. दिस इज गिवन. हेन्स कॉन्व्हर्स काय सांगतो, असं जर असेल तर लाईन एल ही त्या बेसला पॅरलल असते. आता धिस थेरम कॅन बी प्रूव्ड बाय इनडायरेक्ट मेथड. अर्थातच प्रूफ पुस्तकात नाही आहे, त्याच्यामुळं आपण त्याचा विचार इथं करणार नाही. पण या कॉन्व्हर्सवर एखादं एक्झाम्पल जर आलं, ट्रायंगल दिलेला आहे, लाईन दिलेली आहे आणि रेशोज दिलेले आहेत, अशा वेळी क्वेश्चन केला जाईल की बा लाईन ही बेसला पॅरलल आहे का, शो दॅट किंवा चेक. अशा वेळी या कॉन्व्हर्सचा उपयोग पडेल. सो रिमेंबर दिस. आता ह्या दोन्हीही जे थेरम आणि कॉन्व्हर्स बघितला. आता थोडासा हटके डायग्राम घेऊ आपण. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू ए सी. बघा, पहिली फिगर आणि दुसरी फिगरमध्ये फरक आहे. आता बेस ए सी आहे, आपण विचार केला म्हणजे या बेसला ही जी लाईन आहे पॅरलल आहे, हे दिलेलं आहे. देन आता ए पी बघा, इथून ए पी बाय पी बी असं लिहिलेलं आहे. आता पुस्तकाप्रमाणे असं थोडंसं लिहायची प्रॅक्टिस नका करू तुम्ही अशी प्रॅक्टिस करा की ह्या दोन लाईन्स पॅरलल लाईन्स त्याच्या समोरची जी व्हर्टेक्स आहे कोणती असो, इथं बी आहे, बी पासून स्टार्ट करा रेशो लिहायला. जसं बी पी बाय पी ए, बी पी बाय पी ए इथं उलट आहे. बी क्यू बाय क्यू सी, बी क्यू बाय क्यू सी. असं लक्षात ठेवल्यानं काय होईल की तुमचं चुकणार नाही. नाही तर मग एका वेळी असं लक्षात ठेवा, एका वेळी असं लक्षात ठेवा. कुठून स्टार्ट करायचं, पॅरलल लाईनच्या समोरची व्हर्टेक्स. सो रिमेंबर दिस. आता तुम्ही म्हणाल हे कसं, हा रिझल्ट लिहिल्यानंतर त्याला इन्व्हर्ट करायचा, इन्व्हर्ट एंडो लावून द्यायचं, उलट होऊन जाते. पुन्हा दोन रेशो सारखे, सिम्पल. आता कॉन्व्हर्स एक वेळा बघून घेऊ. इन ट्रायंगल पी क्यू आर एस टी. आता इथं काय दिलेलं राहील कॉन्व्हर्समध्ये, पी एस बाय एस क्यू इज इक्वल टू पी टी बाय टी आर. दिस इज गिवन. काय प्रूव्ह करावं लागेल, एस टी इज पॅरलल टू क्यू आर. तर ती जी लाईन आहे ती बेस क्यू आरला पॅरलल आहे. दिस इज कॉन्व्हर्स. सॉल्ड एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल 1. इन ट्रायंगल ABC DE इज पॅरलल टू BC. नेमकी फिगर बघा आणि काय दिलेलं आहे ते बघा. DE इज पॅरलल टू BC. तुम्हाला माहित आहे PPT मध्ये रेशो कुठून सुरू करायचा, ए पासून. ओके. आता हे जे सेगमेंट्स आहेत इथं दिलेले आहेत. AD 1.8 इथं, BD 5.4, नंतर EC 7.2. देन फाइंड ए काढायचा. आता तुम्हाला माहित आहे ती फिगर बघितल्याबरोबर थेरम प्रॉपर्टी आठवायची, अँड दॅट रिक्वायर्स रिव्हिजन. आता पहिले तर लिहू. जॉमेट्रीमध्ये काय आहे की काय दिलेलं आहे ते लिहायचं. हे फार लक्षात नाही ठेवावं लागत जॉमेट्रीमध्ये. हे मॅथ्स 2 मध्ये तसं सोपं आहे. उलट मॅथ्स 1 कडे जातं, कारण त्याच्यात लक्षात जास्त ठेवावं लागतं. इथं फिगर काय दिलेलं आहे लिहा. सर्कल आहे सर्कल लिहा, ट्रायंगल आहे ट्रायंगल लिहा, क्वाड्रिलॅटरल, पॅरलल, जे काही असेल. आता त्याच्यामध्ये जो गिवन पार्ट आहे तो डी पॅरलल टू BC हे सुद्धा लिहावं लागेल. आणि मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लाव. ए पासून स्टार्ट करा. AD बाय BD
AE बाय EC लिहिलं आणि व्हॅल्यूज ठेवा त्याच्या जागेवर व्हॅल्यूज ठेवल्या. आता AEची काढायची आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करा. हे स्वतः तुम्ही करून पहा, निवड डोळ्यावर विश्वास ठेवू नका. दिस इज अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि एक स्टेप अजून घेतली, ते 5.4 आपण डिनॉमिनेटरला. आता प्रॉब्लेम काय आहे की पॉईंटचं डिव्हिजन कोणाला जमतं कोणाला नाही जमत. तेव्हा पॉईंट कसे काढायचे हे लक्षात घ्या. या पॉईंट नंतर एक डेसिमल, या पॉईंट नंतर एक डेसिमल. एक डेसिमल काढायचं आहे तर 10 खाली मल्टिप्लाय करा. हा पॉईंट काढायचा आहे तर 10 मल्टिप्लाय करा खाली. आणि हा डेसिमल काढायचं असेल तर वर 10 मल्टिप्लाय करा. एकच आहे फिगर, त्याच्यामुळं 2 असल्या तर 100. 3 पॉईंट म्हणजे 3 डेसिमल असेल तर पॉईंट नंतर 1000. अशा प्रकारे इथं आपण बघा, हे 1 1, हे 10 10, आणि इथं हे एक पॉईंट काढला म्हणून या पॉईंट नंतर एक डेसिमल आहे म्हणून वरनं 10 गुणलं, मल्टिप्लाय केलं. आता सिम्प्लिफाय करू. आता हे कळतं आपल्याला. 10 10 गेट कॅन्सल, सारखे असले तर काढतो. आता टेबल जर तुमच्या लर्न असतील तर सरळ सोपं आहे. हेडिंगच्या टेबलमध्ये 54 आहे. हेडिंग 3 आर 54. आता वी हॅव टू डिवाइड 72/3. आणि हा डिव्हिजन केल्यानंतर किंवा 24चा जर तुम्हाला टेबल येत असेल तर त्यामध्ये आपण 24 3 आर 72 म्हणतो. आता काय राहिलं 24 आणि 10. आता हा 0 काढायचा आहे. आता एकच 0 आहे म्हणून 1 डिजिट नंतर तो डेसिमल पॉईंट येऊन द्या, 2.4 सेंटीमीटर. सो इन दिस वे वी फाइंड AE. आता याला वेळ याच्यासाठी लागला की थोडंसं डेसिमल पॉईंट असणारं एक्झाम्पल होतं आणि ते तुम्ही लक्षात घ्यावं. म्हणजे वारंवार एक वेळा लक्षात आलं की प्रॉब्लेम येत नाही. आता इथं बाकी एक्झाम्पल असतील पण ते रिड्यूस झालेले आहेत, त्याच्यामुळं आपण इथं थांबूया आणि पुढच्या वेळी मात्र आपण नवीन व्हिडिओ नंबर 5 5th व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आता मात्र व्हिडिओज रेग्युलर राहतील, तोपर्यंत आपण थांबतो आहे.